पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे कत्तलखाने गो हत्येच्या कारणावरून गेल्या काही दिवसापासून गोरक्षक व स्थानिक तरुणांमध्ये वाद होण्याचे प्रकार होत आहेत। गो हत्या बंदी कायदा राज्यात देशात लागू झाला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे। त्यामुळे कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करून तिसगावचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी केले आहे। तिसगाव येथील महादेव मंदिरासमोर सरपंच मुनिपा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण, सुनील परदेशी, संचालक अरुण रायकर, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर काशीनाथ ससाने, अमोल भुजबळ, गीताराम वाघ, फरहत शेख, इलियास शेख, शबाना शेख, संजय लवांडे, सुनील शिंगवी, रफिक शेख, अंबादास शिंदे, नितीन लवांडे, सतीश साळवे, प्रदीप ससाने, सुनील लवांडे, वहाब इनामदार, सचिन खंडागळे, सुनील शिंगवी, शरद खंडागळे, विकास साठे, अक्षय साळवे, बाळासाहेब गारुडकर, ग्रामसेवक इम्रान शेख यांच्यासह महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्र देऊनही महावितरण, आरोग्य, महसूल विभागाचे प्रतिनिधी ग्रामसभेला उपस्थित न राहिल्याने त्यांना जाब विचारणार असल्याचे सरपंच मुनिपा शेख म्हणाले। तिसगाव मोठे शहर असून या ठिकाणी 5-6 मंगल कार्यालय आहेत। लग्न समारंभासाठी मोठ्या आवाजात डीजे वाजवला जातो। शाळा, रुग्णालय जवळच आहेत। मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो। डीजेला तिसगावमध्ये बंदी घालण्याची मागणी अनेक ग्रामस्थांनी केली असल्याने लग्न समारंभाबरोबरच जयंती, पुण्यतिथीला देखील डीजे मुक्त कार्यक्रम घेऊन डीजेला बंदी घालण्याची भूमिका काशीनाथ पाटील यांनी मांडली आहे। तर तिसगाव येथे अनेक मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, मात्र खाजगी तसेच सरकारी दवाखान्यामध्ये रात्रीच्या वेळी रुग्णांना कुठल्याही प्रकारचे उपचार मिळत नाहीत। वेगवेगळी कारणं सांगून पेशंटवर उपचार केले जात नाहीत। त्यामुळे रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी युवा नेते नितीन पाटील, लवांडे, सतीश साळवे यांनी यावेळी केली आहे। तर पाणीच मिळत नाही, मग पाणीपट्टी भरणार कुठून, असा सवाल अंबादास शिंदे, प्रदीप ससाने यांनी उपस्थित केलाय। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। तुम्ही जर हा ठराव केला आणि सर्वांना जो मान्य असेल की डीजे सारखा प्रकार की ज्यामुळं एक स्वास्थ्य बिघडतं, ते दवाखाने रोडला आहेत, आपले लहान मुलं, महिला मंडळी, प्रसूतीच्या महिला, आजारी माणसं, म्हातारी माणसं, ज्यांना अटॅकचा आजार आहे, ती सारी माणसं, यांना फार मोठा त्रास होतो। आपल्याकडे शाळा आहेत, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो। एक क्लासेस आहेत, त्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतो। आणि मग एक सामाजिक फार मोठी आरोग्याची म्हणा, शिक्षणाची म्हणा, एक सामाजिक फार मोठी हानी या ठिकाणी होते। आणि म्हणून सर्व घटकांनी, सर्व लोकांनी, सर्व गावकऱ्यांनी तर हा विचार केला, याच्यामुळे खरोखर प्रदूषण होते, खरोखर लोकांना त्रास होतोय, त्यामुळं नागरिक हैराण होते। तर मला असं वाटतं की साऱ्यांची इच्छा असेल, एकमताने हा ठराव जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही साऱ्यांनी हात वर केले तर कमीत कमी मला कळेल की सर्व गावकऱ्यांची म्हणजे हा विषय ग्रामसभेचा आहे, तो ग्रामपंचायतचा मासिक मिटिंगचा नाही। शेवटी तरच हा विषय आपण पुढे नेऊ शकतो। तुमचं सहकार्य नसेल तर कुणी या ठिकाणी तो विषय पुढे नेऊ शकत नाही आणि पुढे वाद होतील। आणि प्रत्येक डीजे मध्ये तुम्हाला कल्पना आहे की त्याच्यामुळे 2 तास लग्न लेट होतं, त्या साऱ्या तरुण मंडळीमध्ये मारामाऱ्या होतात आणि त्यामुळे साऱ्या चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे। आणि म्हणून एक समाज हिताच्यासाठी म्हणा किंवा हे सारे विषय आधी सांगितले त्या विषयासाठी तर आपण या मिटिंगला नाही, आपण त्यासाठी स्पेशल ग्रामसभा घ्यायची ठरली तरी घेऊ, आणखी याच्यापेक्षा जास्त लोकांना याच्यात सहभागी करून घेऊ। आणि साऱ्यांचं असं ठरलं एकमताने की हा डीजे बंद झाला पाहिजे गावातला। म्हणजे शिवजयंती असू, लग्न असू किंवा कोणताही कार्यक्रम असू, हे डीजे गावात वाजणार नाही हा जर ठराव तुम्ही केला तर मला असं वाटतं की गावाला 99% लोकांना त्याचा आनंद होईल। अशी एक भावना लोकांची आमच्यापर्यंत आलेली आहे, तुम्ही ते समजून घ्या। या विषयामध्ये तुम्हाला काय निर्णय घ्यायचा गावकऱ्यांना तुम्ही ते घ्या। आणि आज जर तो निर्णय घ्यायची सांगायचे मुद्दे हे आहेत की ज्यावेळेस चालत होतं पाठ मध्ये, बूथ मध्ये, त्यावेळेस ज्या जनावरांची कत्तल करण्यात येईल मग ते गोवंश किंवा गाय माता ते इतरही जनावर कुर्बानीसाठी आहे। मान्य पीआय साहेब, मी आपल्याला या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो, एक सूचना आपल्याला देखील मांडतो की येणाऱ्या शनिवारी बकरीचा सण आहे। जर आपण हिंदुस्थान सरकारला फॉलो करत असाल, हिंदुस्थानचं खरं प्रेम जर आपल्या मनात आहे
तर आज या ठिकाणी शपथ घ्या की आमच्या ज्या कर्तव्यामुळे इतर बांधवांचं इतर समाजाचं जे आहे त्यांच्या भावना दुखवत असतील तर असं काम आपण करता कामा नये। ती बकरी असो किंवा मेंढा असो किंवा बोकड असो, अशा जनावरांची देखील कुर्बानी होते। हीच कुर्बानी आपण या सणाला करू आणि ती पण व्यवस्थितरित्या करण्याचा मानस आपण या ठिकाणी जे आहे आज जर केलं तर बरं होईल। कालची जी गोष्ट घडली, कारवाई करणार। आम्ही कायद्याचे रक्षक आहोत। कायदा जो काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करायला करणं हे आमचं कर्तव्य, आम्हाला त्यासाठीच नेमलेलं आहे। आणि जर कोणी कायदा नव्हता तोपर्यंत आम्ही पण काही म्हणत होतो। आता तुम्हाला बकरा कापला आम्ही काही म्हणतो का? बकऱ्याला कायद्याने बंधन नाहीये, परंतु गोमाताची कत्तल करायला कायद्याने बंधन आहे। त्यामुळे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत गोमातेची कत्तल करता येणार नाही, हे तुम्ही तुमच्या मनावर पक्क बिंबवून ठेवा। हे कायद्याने बंद केलेलं आहे। मी म्हणतो म्हणून नाही, दादा म्हणतात म्हणून नाही, किंवा कोणी हे ग्रामसेवक म्हणतात म्हणून नाहीये, हे कायद्याने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं या बाबतीत तुम्हाला कसल्याही प्रकारे सूट मिळणार नाही, याच्यावर कडक कारवाई केली जाईल। तुम्ही गोमाताच काय पण गोवंशाचा कोणताही प्रकार जर आपण कापला किंवा त्या ठिकाणी आपण हत्या केली तर फार मोठी कारवाई कायदेशीर होईल। परंतु कारण नसताना समाजामध्ये की तुम्ही हे कायदा असून सुद्धा कायदा मोडता आणि ही मुद्दाम दुसऱ्याच्या भावना दुखावण्यासाठी हे उद्योग करतात, हा गैरसमज सुद्धा लोकांपर्यंत जातो। आणि म्हणून माझी सर्व पुरुषी बांधवांना विनंती आहे की साहेबांनी जे सांगितलंय, जे सूचना केल्या, ते तुम्हाला आदेश दिले किंवा कायद्याचं जे एक माहिती तुमच्या समोर ठेवली तर तंतोतंत कायद्याचे पालन पाहिजे, कायद्याचं पालन करा। त्या ठिकाणी आपल्याला नीट काय पण परमेश्वर सुद्धा वाचवणार नाही या घटनेमध्ये। हा एक नाजूक विषय आहे, संवेदनशील विषय आहे। सबंध तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या विषयावर फार बारीक लक्ष आहे आणि तुम्हालाच त्याची जाण आहे। म्हणून आपल्याकडून कोणत्या प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्या।